नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा या ऐतिहासिक मंगल सोहळ्याची अनुभूती ठाणेकरांना देण्यासाठी सृजन संपदाच्या माध्यमातून माजी खासदार, ICCRचे अध्यक्ष व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष, भाजपाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि प्रदेश भाजपा प्रवक्ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सदस्य सुजय पत्की यांनी 3 दिवसीय भव्य रामायण महोत्सव आयोजित केला आहे. येथील गावदेवी मैदानात शनिवार दिनांक 20 जानेवारी ते सोमवार दिनांक 22 जानेवारी दरम्यान होणाऱ्या रामायण महोत्सवात विविध कार्यक्रम योजले आहेत. मन राम रंगी रंगलेचा आनंद हा रामायण महोत्सव देईल. या अभिनव रामायण महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी होणार आहे. विजयी पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी याचा प्रत्यय रामायण महोत्सवातील कार्यक्रम देतील असे महोत्सवाचे आयोजक डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि संयोजक सुजय पत्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आयोजन केले असे की राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा हा एक फार मोठा देशाच्या इतिहासातला ऐतिहासिक महत्त्वाचा क्षण आहे आणि म्हणून हा आनंद साजरा करण्याकरता ठाणे शहरात गावदेवी मैदानावर सृजन संपदा आणि विविध संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून एक 3 दिवसाचा रामायण महोत्सव योजण्यात आला आहे. 20, 21 आणि 22 जानेवारीला या अंतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत, ज्याच्यामध्ये ठाण्याच्या स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या 27 रंगावली चित्रांचं म्हणजे रांगोळ्यांचं प्रदर्शन, ज्यात रामकथा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर सादर होईल. त्याचबरोबर हा जो 500 वर्षाचा राम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास आहे, राम जन्मभूमीला मुक्त करण्याचा इतिहास आहे, त्या इतिहासातल्या विविध टप्प्यांना, विविध प्रसंगांना साकार करणारं एक चित्रमय प्रदर्शन, लहान मुलांसाठीची एक चित्रस्पर्धा, रामरक्षा पठणाचे कार्यक्रम, भजनी मंडळांचे कार्यक्रम आणि 3 दिवस 3 प्रमुख कलाक्षेत्रातल्या दिग्गजांचे कार्यक्रम, ज्याच्यामध्ये पंडित शंकर अभ्यंकर यांचं रामविषयक राष्ट्रनिर्माते प्रभू श्रीराम या विषयावरचं प्रवचन, त्याचबरोबर कमलेश भडकमकर यांचा राम गाईन आवडी हा संगीतमय कार्यक्रम आणि संबंध महाराष्ट्रावर ज्यांची मोहिनी आहे असा श्रीधर फडके यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम, असे विविध कार्यक्रम आहेत. शिवाय 22 तारखेला प्रत्यक्ष रामलल्ला विराजमान होत असतानाचं जे चित्र आहे, दृश्य आहे, ते थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून या रामायण महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्यांसमोर सादर होईल आणि त्यामुळे हा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा, स्थानिक कलाकारांना उत्तेजन देणारा आणि रामलल्लाची मूर्ती विराजमान होत असण्याच्या आनंदात सगळ्यांना न्हावून निघण्यासाठी एक संधी देणारा अशा प्रकारचा भक्तिमय कार्यक्रम आहे, ज्याच्यात ठाणेकर मोठ्या संख्येने सहभागी होतील याची मला खात्री आहे. पुण्याची निवडणूक आलेली आहे, लोकसभेसाठी सगळे तुम्ही देखील तयारी करताय का? कारण की गेल्या अनेक वर्षी तुम्ही ठाणे सक्रिय आहात. हा आपण रामायणाचा विषय आहे, त्याच्यात राजकारणाची चर्चा करणं बरोबर नाही आणि हा संबंध कार्यक्रम सकाळी 10 ते 6, 20, 21, 22 या 3 सकाळी 10 ते रात्री 10 असा 20, 21, 22 हे 3ही दिवस होणार आहे. सर, उद्घाटन कुणाच्या हस्ते होणार आहे आणि संपूर्ण गावदेवी परिसरामध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार, कशा प्रकारचा देखावा असणार आहे? असं आहे की संबंध गावदेवी परिसरात अतिशय शिस्तबद्धरित्या आम्ही हा कार्यक्रम कोणालाही याचा उपद्रव होऊ नये अशा पद्धतीने, पण संबंध ठाणे शहरच राममय होणार आहे, संबंध भारतच राममय होणार आहे, त्यामुळे स्वाभाविकरित्या मोठ्या संख्येत लोक याचा लाभ घेतील, सहभागी होतील. देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील 20 तारखेला संध्याकाळी. अनेक स्थानिक नेते, आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री कपिल पाटील, त्याचबरोबर राज्याचे मंत्री रवी चव्हाण, राज्याचे माजी मंत्री गणेशजी नाईक, स्थानिक आमदार संजयजी केळकर, निरंजनजी डावखरे अशा सर्व मान्यवरांना निमंत्रण दिलेलं आहे. सर्वात चांगली गोष्ट अशी की आबालवृद्धांच्या सहभागाचा, सर्वपक्षीय म्हणजे नेत्यांना ज्याच्यात निमंत्रण दिलेलं आहे सन्मानपूर्वक, असा हा महत्त्वाचा कार्यक्रम. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना.
31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यातील उपवन तलाव येथे विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हल सुरू असून या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे. या ठिकाणी विविध कलाकृती नागरिकांना पाहण्यास मिळत आहे. आज पहाटे ठाणे शहरातील उपवन तलाव येथे प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2024 या कार्यक्रमाच्या 3ऱ्या दिवशी तरंग रंगमंचावर पद्मश्री प्रल्हाद सिंह टिपानिया यांनी सादर केलेल्या संत कबीर यांच्या मध्य प्रदेशातील मालवी लोक अंदाजातील भाजनांनी वातावरण उल्हासित झाले. या शुभ प्रसंगी शिवसेना महिला संघटक ओवळामाजिवडा विधानसभा प्रमुख व माजी नगरसेविका सौ परीषा सरनाईक, विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सचिव श्री मनोज पिल्लई, विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे उपाध्यक्ष श्री अरुण कुमार सुवर्णा आणि सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यदि 5 तत्व का पुतला, 5 तत्व का पुतला ने मानुष धरियाना, एक कला के बिछुड़ते और बिसर गया सब था. बिसरने के पहले हम सद्गुरु जो सबका है उसको महसूस करें, एक है उसको महसूस करें. और इसलिए कहा है ऐज जो वह एक ना जानिया तो बहु जाने क्या हो. अरे एक ऐसे सब होते हैं और सबसे एक न हो. सतगुरु है व्यापारी तेरा साहिब है व्यापारी मुनिया पिंजरे वाली ना. वो तेरा सतगुरु है व्यापारी मुनिया पिंजरे वाली ना. तेरा साहिब है व्यापारी. सतगुरु है व्यापारी तेरा साहिब है व्यापारी वो मुनिया पिंजरे वाली ना. वो तेरा सतगुरु है व्यापारी मुनिया पिंजरे वाली ना. वो तेरा साहिब है व्यापारी.
दुनिया कहाँ पर है, वो जीवात्मा कहाँ पर है जो अलग है, पर उसको महसूस किया जा सकता है। इसलिए कहा है, अरे अलख डाल पर बैठी मैया ज्ञान की बूटी, या अलख डाल पर बैठी बैठी मुनिया ज्ञान की बूटी। सब संतों ने मिल मता बनाया, सब संतों ने मिल मता बनाया, तो राम नाम ले झूठी मुनिया पिंजरे वाली ना, वो तेरा सतगुरु है मेरे पारी मुनिया पिंजरे वाली ना, वो तेरा साहिब है मेरे पारी। ए सतगुरु है व्यापारी, तेरा साहिब है व्यापारी मुनिया पिंजरे वाली ना, वो तेरा सतगुरु है व्यापारी मुनिया पिंजरे वाली ना, तेरा साहिब। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर। ठाण्याने ठाण्याचं ठाणेपण किंवा ठाण्याचं मराठीपण हे चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे, हे तर नक्कीच। म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओरिजिनल मराठी असलेल्या वस्तीमध्ये आज जर का बघायला गेलं तर मराठीपण फार कमी झालेलं आहे। पण ठाण्यामध्ये आपण जर का बघितलं की नौपाडा म्हणा, चरई म्हणा, किंवा राममळुती रोड, पाचपाखाडी, खारकराळी, कळवा, हे जे टिपिकल मराठी वस्ती असलेले जे काय भाग आहेत ते अजूनही तसंच मराठी कल्चर ठेवून आहेत। एकमेकांच्या बद्दलची आत्मीयता आहे, एकमेकांना ओळखणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यातलं एक जे बॉन्डिंग आहे हे भरपूर चांगलं राहिलेलं आहे। रिक्षावाल्याशी बोलताना सुद्धा आज बरेचसे रिक्षावाले मराठीमध्ये बोलतात, मुंबईमध्ये ते नाही राहिले। मुंबईतल्या रिक्षावाल्याशी, टॅक्सीवाल्याशी आपल्याला हिंदीमध्येच बोलावं लागतं, हिंदीतच आपण बोलतो। ठाण्यातले निदान बरेचसे रिक्षावाले हे मराठीत बोलणारे आहेत। ठाण्यातले बहुतेक सगळे व्यवहार हे मराठीमध्ये चाललेले आहेत, अजून ते बदललेले नाही। ते चित्र मुंबईमध्ये फार जे बदललंय ते निदान ठाण्यात अजून ते बदललेले नाही। इथे सगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात, तेवढ्याच उत्साहाने साजरे होतात, कल्चरल इव्हेंट्स होतात, नाटकं होतात, मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीने चांगले भरपूर शो त्याचे लागतात। ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्या ठाण्याबद्दलच्या आहेत आणि त्याच्यामुळे ठाणं सोडून जावं असं वाटत नाही। आपण ठाणेकर आहोत, आपण ठाणेकरच राहणार, हे आपल्या म्हणजे डोक्यामध्ये पक्क भिनलेलं आहे। नुसतं ठाणेकर नाही, नौपाड्यात राहिलेला माणूस हा सहसा नौपाडा सोडून पुढे जायला तयार नाही, चरईत राहिलेला माणूस हा चरई सोडून जायला तयार नाही। कित्येक नौपाड्यातले लोक असे आहेत की घोडबंदर रोडला गेले पण त्यांना परत असं वाटतं की नाही आपण नौपाड्यात परत यायला पाहिजे। ठीक आहे, इथे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, नौपाड्यातले प्रॉब्लेम्स हे निश्चित आहेत, पण तरीही नौपाडा आम्हाला आवडतो, तरी चरई आम्हाला आवडते आणि तरी आपल्याला सगळ्यांना ठाणंही आवडतं। म्हणजे ह्या ठाण्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी। आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर। होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर।